लखाडच्या हक्कांसाठी हिवाळ्यात उणे तापमानात उपोषण करणारे प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक पुन्हा एकदा चर्चेत आले. पण यावेळची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. आज वांगचुक यांच्या उपोषणाचा 19वा दिवस आहे. त्यांची प्रकृती वेगानं खालवत चालली आहे आणि याच पार्श्वभूमीवर आज दिल्ली उच्च न्यायालयात एक अत्यंत महत्त्वाची सुनावणी होतीये. या जनहित याचिकेत एक धक्कादायक मागणी करण्यात आली आहे. वांगचुक यांना तातडीने रुग्णालयात दाखल करा आणि गरज पडल्यास त्यांना जबरदस्तीने अन्न भरवा. पण वांगचुक यांनी हे पाऊल का उचललंय आणि सरकार यावर गप्प काय, जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी प्रियंका आणि आपण पाहताय पब्लिक कट्टा. सोनम वांगचुक हे गेल्या 20 जून पासून दिल्लीतील जंतर मंतर कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनात सहभागी झाले. हे उपोषण लखाडसाठी नाही तर देशातील लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी आहे. देश हादरवून सोडणाऱ्या नीट परीक्षेतील अनियमिततेच्या आणि घोटाळ्याच्या विरोधात त्यांनी हे अनिश्चितकालीन उपोषण सुरू केलं. त्यांच्या प्रमुख मागण्या दोन आहेत. पहिली म्हणजे परीक्षा पद्धतीत संपूर्ण सुधारणा करण्यात यावी आणि दुसरी मागणी म्हणजे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा. मात्र 19 दिवस उलटून गेले तरी सरकारकडून केवळ मौन पाळल्याचं पाहायला मिळतंय. 19 दिवसांच्या या लढ्यात वांगचुक यांच्या शरीरानं साथ सोडायला सुरुवात केली. गेल्या 18 दिवसात त्यांचं वजन तब्बल 8.9 किलोनं घटलं असून ते 57.15 किलोवर आलेत. डॉक्टरांच्या मते ते शुद्धीवर असले तरी त्यांच्या अंतर्गत अवयवांचा यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. याच चिंतेपोटी राकेश कुमार सैनी यांनी दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. बुधवारी सरकारी पक्ष अनुपस्थित राहिल्यामुळे न्यायमूर्ती DK उपाध्याय आणि न्यायमूर्ती तेजस कारिया यांच्या खंडपीठाला सुनावणी घेता आली नाही. पण प्रकरणाचं गांभीर्य ओळखून कोर्टानं आज म्हणजेच 16 जुलै रोजी तातडीने सुनावणी ठेवली आहे आणि केंद्र दिल्ली सरकारकडून उत्तर मागवलंय. याचिकेत स्पष्ट म्हटलंय की सरकारची निष्क्रियता चिंताजनक आहे. कोणत्याही नागरिकाला स्वइच्छेने उपासमारीने मरू दिले जाऊ शकत नाही. सरकारनं तत्काळ संवाद साधायला हवा. या संपूर्ण प्रकरणात आंदोलकांनी सरकारवर गंभीर आरोप केलेत. CGPचे संस्थापक अभिजित दिपके यांनी सरकारची वृत्ती क्रूर आणि जबाबदारी टाळत असल्याचं म्हटलंय. विद्यार्थ्यांसाठी आयुष्यपणाला लावणाऱ्या व्यक्तीला सरकारकडून डावललं जात असल्याचा आरोप त्यांनी केलाय. आता या आंदोलनाचे पडसाद आंतरराष्ट्रीय स्तरावरही उमटू लागलेत. अमेरिकेतील हिंदू फॉर ह्युमन राईट्स या संघटनेनं सोनम वांगचुक यांच्या प्रकृतीबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून आंदोलकांशी संवाद साधण्याचं आणि परीक्षा पद्धतीत पारदर्शकता आणण्याचं आवाहन केलं. सोनम वांगचुक यांच्यासाठी तुरुंगवास आणि आंदोलन काही नवीन नाहीये. यापूर्वी लखाडला पूर्ण राज्याचा दर्जा मिळवण्यासाठी त्यांनी जोधपूर तुरुंगात तब्बल 170 दिवस घालवले होते. 24 सप्टेंबर 2025 रोजी लेहमध्ये झालेल्या हिंसाचारानंतर ज्यात 4 जणांचा मृत्यू झाला होता, सरकारनं त्यांच्यावर हिंसाचार भडकावल्याचा आरोप केला आणि 26 सप्टेंबर रोजी त्यांना जोधपूर तुरुंगात पाठवण्यात आलं होतं. पण हा लढा विद्यार्थ्यांच्या भविष्याचा आहे. एका बाजूला हायकोर्टाची आज होणारी सुनावणी आणि दुसऱ्या बाजूला सोनम वांगचुक यांची खालवणारी प्रकृती. कोर्ट सरकारला काय निर्देश देणार आणि सरकार अखेर वांगचुक यांच्याशी संवाद साधणार का, याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय. तुम्हाला काय वाटतं? शिक्षण व्यवस्थेतील सुधारणेसाठी वांगचुक यांनी उचललेलं हे पाऊल योग्य आहे का? कमेंट करून नक्की सांगा आणि पाहत राहा पब्लिक कट्टा.